विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांच्या ग्रीन लिस्टमध्ये अधिवेशनात तरतूद होईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही अशी चिन्ह आहे. तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधीही थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे. यंदाही पीक कापणीवर आधारित विमा योजना. महाराष्ट्रात 2026 ते 27 वर्षासाठी पीक विमा योजना यंदाही पीक कापणी प्रयोगांवर आधारित राबवली जाणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या असून जून 22 रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी यांसारखी अनेक पिके या योजनेत समाविष्ट आहेत. शेतकऱ्यांना कमी हप्ता भरून पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. एल निनो आतापर्यंतचा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता. प्रशांत महासागरात एल निनो परिस्थिती निर्माण झाली असून ती यंदा खूप तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एल निनोमुळे अनेक देशांमध्ये दुष्काळ, कमी पाऊस, तापमान वाढ तसेच हवामानातील मोठे बदल दिसून येऊ शकतात. भारतातही याचा परिणाम मान्सूनवर होऊ शकतो आणि काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वखार महामंडळाचा जाच कायम. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत अजूनही अनेक अडचणी कायम आहेत. वखार महामंडळाकडून प्रत्येक कांद्याची स्वतंत्र तपासणी केली जात असल्याने खरेदी प्रक्रिया अत्यंत संथ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून त्यांच्यात नाराजी वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने बैठक बोलावली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. कांदा नाकारला जाणे, तपासणीतील विलंब आणि खरेदीतील अडथळे यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. देशात जुलैअखेर साखरेचे 258 लाख टन उत्पादन. देशातील मुख्य साखर हंगाम संपला असला तरी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये विशेष हंगाम सुरू असल्यामुळे साखर उत्पादन सुरूच आहे. जुलैअखेर देशातील एकूण साखर उत्पादन सुमारे 258 लाख टनांपर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात काहीशी घट झाली असली तरी आगामी काळात उत्पादन वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या सहकार धोरणामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी अधिक संधी मिळणार असून त्यामुळे उद्योगाला चालना मिळेल. वाढता उत्पादन खर्च, साखरेची किंमत आणि निर्यातीसंबंधी धोरणात्मक निर्णय याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. देशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. पती पत्नीच्या नात्यातील भरोसा कमी होतोय. 4 वर्षांत 5000 महिला, 727 पुरुषांच्या तक्रारी. सोशल मीडियाचा वाढता वापर, वैवाहिक जीवनातील हस्तक्षेप, संवादाचा अभाव आणि संशय यामुळे पती पत्नीमधील विश्वास कमी होत असल्याचे समोर आले आहे. भरोसात समुपदेशन केंद्राकडे गेल्या 4 वर्षांत तब्बल 5000 महिलांनी आणि 727 पुरुषांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या तक्रारी कमी असल्या तरी त्यांच्याही समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाचे अतिवापर, जोडीदारावर संशय, कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव ही प्रमुख कारणे असल्याचे समुपदेशकांनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते परस्पर संवाद, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे अशा समस्या कमी होऊ शकतात. त्यामुळे वैवाहिक नातेसंबंध टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी संयम आणि संवाद वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, बियाणे आणि खतांचा पुरेसा व तातडीने पुरवठा व्हावा तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शेतीसह घरगुती, व्यावसायिक पाणीपट्टीत 10% वाढ प्रस्तावित. राज्यात शेती, घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या पाणीपट्टी दरात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आला आहे.
हा नवा दर 1 जुलैपासून लागू करण्याचा विचार असून यामुळे शासनाला सुमारे 2,300 कोटी रुपयांचे अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी आणि जलस्रोतांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ ही दरवाढीमागील प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. या प्रस्तावामुळे शेतीसाठी तसेच घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांच्या पाणी वापराचा खर्च वाढू शकतो. मात्र अद्याप हा प्रस्ताव अंतिम झालेला नसून शासनाच्या मंजुरीनंतरच नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. मान्सून अभावी जिल्ह्यात 7 लाख हेक्टर शेतातील मशागत रखडली. बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सुमारे 7 लाख हेक्टर क्षेत्रावरील मशागतीची कामे अजूनही रखडली असून शेतकरी चिंतेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करता पुरेशा पावसाची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी पावसाअभावी पेरणीची गती मंदावली आहे. अनेक जलाशयांमधील पाणीसाठाही कमी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा मान्सूनच्या पुढील पावसाकडे लागल्या असून लवकरच चांगला पाऊस झाल्यास शेतीची कामे वेगाने सुरू होण्याची आशा आहे. सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असून आज सोन्याच्या दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर महाराष्ट्रात साधारण 13,600 ते 14,000 रुपये प्रति ग्रॅमच्या दरम्यान असून 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 14,800 ते 15,000 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये दर जवळपास समान आहेत. चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास पुण्यात चांदीचा भाव साधारण 2,65,000 ते 2,98,000 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहे, तर मुंबईत चांदीचा दर सुमारे 2,50,000 ते 2,95,000 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. बाजारात अदरकाला चांगली मागणी असून काही ठिकाणी दरात वाढही दिसून येत आहे. सर्वाधिक सरासरी भाव नाशिक बाजारात मिळाला असून तो सुमारे 8,600 रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला आहे. त्यानंतर कामठी बाजारात 8,560 रुपये, चंद्रपूर गंजवट बाजारात 8,500 रुपये, इंगणा बाजारात 8,500 रुपये आणि नागपूर बाजारात 8,250 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळाला आहे. याशिवाय मुंबई बाजारात अदरकाला सुमारे 7,000 रुपये, जळगावमध्ये 7,000 रुपये तर अकोल्यातही 7,000 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. बाजारातील आवक, मागणी आणि गुणवत्तेनुसार दरात बदल होऊ शकतो. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सध्या स्थिरता दिसून येत असून बाजारात मागणी कायम असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमाल भाव मिळाल्याची नोंद झाली आहे. आजच्या प्रमुख बाजारभावांमध्ये लातूर बाजार समितीत सरासरी 7,430 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यवतमाळ बाजारात 7,420 रुपये, वाशिम, अनसिंग बाजारात 7,350 रुपये, अकोला बाजारात 7,275 रुपये तर जालना बाजारात 7,150 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे लातूर आणि यवतमाळ हे बाजार सध्या सोयाबीन उत्पादकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. राज्यातील एकूण सरासरी बाजारभाव 6,300 ते 6,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिला आहे. बाजारात आवक मध्यम प्रमाणात असली तरी मागणी कायम असल्यामुळे दराला आधार मिळत आहे. तसेच गुणवत्तेनुसार काही ठिकाणी अधिक दरही मिळत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक गंभीर प्रश्नही उभे आहेत. कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून एका ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी तब्बल 29 तास प्रतीक्षा करावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. नाफेड आणि वखार महामंडळाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली भागात खतांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. नवीन प्रणाली आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे खत वितरणावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे खरीप हंगामासाठी महाबीजकडून 32,000 हेक्टर क्षेत्रासाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात येत असून सोयाबीन बियाण्यांचे वाटप सुरू झाले आहे. राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीसाठी आवश्यक पावसाची प्रतीक्षा कायम असून अनेक ठिकाणी मशागतीची कामे रखडली आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर 16 गावे आणि 82 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याचबरोबर सोयाबीनला प्रति हेक्टरी 75,000 रुपये तर कापसाला 90,000 रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील पीक विमा तक्रारींच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
पात्र शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट तयार केली जात असून आगामी अधिवेशनात निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान डिसेंबर अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळबागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मे आणि जून 2026 मध्ये 27 जिल्ह्यांतील 61,000 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता खतांच्या प्रश्नाकडे वळूया. अकोट येथे युरिया खताच्या तुटवड्यामुळे पहाटे 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. मर्यादित साठा आणि वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागले. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. ई-पॉस यंत्रणेतील बिघाड आणि वीज पुरवठ्यातील अडचणीमुळे अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज होऊन बैलाचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने स्वतः नांगर ओढत शेताची मशागत केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन बैल खरेदीसाठी 32,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. हवामान विभागाकडूनही चिंताजनक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या प्रगतीला पुढील 10 दिवसांचा ब्रेक लागू शकतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा 22% कमी पाऊस झाल्यामुळे खरीप पेरण्यांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 3 दिवसांत केवळ 10 टन कांद्याची खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अनेक खरेदी केंद्रे अद्याप सुरू नसल्यामुळे 30 जूनपर्यंतचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रार आहे. शेतकऱ्यांकडून 38 ते 40 रुपये किलोने खरेदी केलेले सोयाबीन प्रक्रिया आणि पॅकिंगच्या नावाखाली 166 रुपये किलो दराने विकले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मित्रांनो, अशाच आणखी महत्त्वाच्या बातम्या, बाजारभाव, पीक विमा, अनुदान योजना आणि हवामान अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.